हॅलो. अ, तुम्हाला सगळ्यांना आहे की मी काउन्सिलिंग करते. त्याचबरोबर काही ट्रेनिंग प्रोग्राम घेत असते माझ्या सेंटरला किंवा बाहेर कोणी बोलवलं असेल तर तिथे. आज तसाच एका विषयावरती तुमच्याशी बोलायचंय, कारण लोकांना माहिती नसते की असं पण काहीतरी कोर्स आहे जिथून आपण शिकू शकतो. तर त्या कोर्सविषयी आपण थोडक्यात समजून घेऊया. सो माझ्याकडे अनेक कोर्सेस जसे मी घेते त्याच्यामधला एक कोर्स आहे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. आता थेरपी म्हटल्यानंतर लोकांना असं वाटू शकतं की मग ही ट्रीटमेंट आहे का, मग आमच्या डोक्यावर परिणाम झालाय का, आम्ही आजारी आहोत का, असे प्रश्न पडतील. पण त्या कोर्समध्ये आपण काय घेतो ते पण मी तुम्हाला सांगते, त्याचे फायदे काय तेही मी तुम्हाला सांगते. सो या कोर्समध्ये जरी त्याचं नाव थेरप्युटिक असा शब्द त्याच्यात असला, त्याच्यामध्ये आपण काय घेतो की तुम्ही कोण आहात, काय आहात, म्हणजे ज्याला आपण सेल्फ डिस्कव्हरी, सेल्फ अवेअरनेस म्हणू शकतो. असे काही पॉइंट्स जे आपण खूप डिटेलमध्ये आपण बोलतो. मग तुमचा व्यक्तिमत्व प्रकार काय आहे, त्याच्यानंतर मला पेरेंटिंग कसं मिळालेलं आहे, मला फ्युचरमध्ये कसं द्यायचं, की जेणेकरून माझा पुन्हा सेल्फ कसा घडलाय किंवा तो आणखी कसा पुढे जाऊन घडायला हवाय, यासाठीचा काही टॉपिक आपण त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये उदाहरणांसकट, काही प्रॅक्टिकल डेमो सकट आपण त्याच्यामध्ये शिकवतो. त्याच्या बरोबरीने आपण काय घेतो तर माझी भावनिक व्यवस्थापन, म्हणजे माझं इमोशनल मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कोणीतरी अवेलेबल असेल किंवा प्रत्येक वेळेला तुम्ही सायकोलॉजिस्टकडेच याल असं काही गरजेचं नाहीये. सो माझे इमोशन मला ओळखता यायला पाहिजे की कुठल्याही सिच्युएशनमध्ये मला कोणत्या भावना येतात, मला कोणत्या भावनांनी त्रास होतो. सो कशा त्या ओळखायच्या आणि कशी मॅनेजमेंट कशी करायची, असं पण आपण या कोर्समध्ये शिकवतो. त्याच्यानंतर काही टॉपिक असे आहेत ज्याला आपण एबीसी मॉडेल म्हटलं जातं. ते अल्बर्ट एलिस म्हणून जे सायकोलॉजिस्ट होऊन गेले, त्यांनी ही थेरपी जगासमोर आणली. तर त्याच्यामध्ये काही गोष्टी त्यांनी अशा शिकवलेल्या आहेत की माझ्या आयुष्यात कुठलीही दुर्दैवी घटना घडली तरी या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मला कुठला रॅशनल वे किंवा कुठला लॉजिकल किंवा प्रॅक्टिकल वे आणला माझ्यामध्ये किंवा अप्रोच बदलला, तर मी त्यातनं बाहेर कसा पडू शकतो आणि त्या त्रासाची इंटेन्सिटी कशी कमी होऊ शकते, असं एक सायंटिफिक मॉडेल त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबरीने काही वेळेला असं पण होतं की लोक तुम्हाला वाईट बोलतात किंवा तुमच्यावरती टीका करतात. काही जणांना हर्ट होतं, काही जणांना हर्ट होत नाही, काही जण दुर्लक्ष करू शकतात. पण काही जणांना हर्ट होतं तर ते खूप मनामध्ये घर करून राहतात गोष्टी. मग आपण लोकांना तरी सांगू शकत नाही की तुम्ही मला बोलू नका, तुम्ही माझ्याशी वाईट बोलू नका, तुम्ही हर्टफुल बोलू नका, तुम्ही इन्सल्टिंग बोलू नका. सो त्याच्यामध्ये असं एक टेक्निक आहे की समोरच्यानी माझ्यावरती टीका जरी केली तरी मला त्याचा त्रास न करून घेता मी माझी मेंटल हेल्थ कशी सांभाळू शकतो, असं काही टेक्निक आहे जे त्याच्यामध्ये आपण शिकवतो. मग त्याच्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की बरेच प्रसंग असे येतात, बऱ्याच अशा नात्यांमध्ये मला नाही म्हणायचं असते समोरच्या माणसाला. मग त्या कामासाठी असेल, वेळेसाठी असेल, पैशासाठी असेल, एक्सवायझेड गोष्टीसाठी. पण मला तसं नाही म्हणायचं हे म्हणताच येत नाही. कारण काही परिणामांचे विचार माझ्या मनामध्ये असतात. मग नातं तुटेल का? किंवा काही नुकसान होईल का? माझ्या गरजेला तो असेल का? अशा अनेक गोष्टींमुळे ते नाही म्हणता येत नाही, जेव्हा की म्हणायची इच्छा असते. मग तिथे आपण खूप रॅशनल डिस्कशन करतो, काही टेक्निक शिकवतो की कशा पद्धतीने ह्या गोष्टी करायला हव्यात. त्याच्यापासून मग त्याच्या पुढे अजून काही टॉपिक असे आहेत की डिसिजन मेकिंग आहे, की निर्णय कसा घ्यायचा, निर्णयाचे काही प्रकार आहेत ते काय आहेत. त्याच्यानंतर गोल सेटिंग आहे, की गोल ठरवायचा असेल तर कशा पद्धतीने ठरवायला पाहिजे, गोल ठरवताना काय गोष्टी महत्वाच्या आहेत. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि ही साधारण 10 दिवसाची प्रक्रिया आहे जी आपण वीकेंडला घेत असतो. आता तुम्ही म्हणाल की महिनाभर कसं काय यायचं, तर बेसिकली मधले दिवस पण आपण यासाठी म्हणतो की ज्या गोष्टी तुम्ही शनिवार रविवार शिकता त्याचं इम्प्लिमेंटेशन करून बघावं. त्याच्यात काही अडचणी आल्या तर त्याच्या पुढच्या वीकेंडला तुम्हाला ते शिकता यायला पाहिजे. आणि इतके वर्ष मी या फील्डमध्ये काम करते, मी हा कोर्स भारतामध्ये केलाय, भारताच्या बाहेर जिथे अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट आहे न्यूयॉर्कमध्ये, तिथे पण मी हा कोर्स करून आले. सो या सगळ्याचा उपयोग केल्यानंतर कुठेतरी मला असं वाटतं की ही गोष्ट अशी आहे की सर्वसामान्य ज्याचा 18 वर्ष पूर्ण आहे अशा कुठल्याही व्यक्तीने स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा स्वतःला अपग्रेड करण्याच्या दृष्टीने कोणीही ते शिकावं. कारण ते शिकल्याने आपला आयुष्य जगण्याचा किंवा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह होतो. तुमच्या कॉन्फिडन्समध्ये फरक पडतो, तुमच्या गोष्टी टॅकल करण्यामध्ये तुम्हाला फरक पडतो, तुमच्या कम्युनिकेशनमध्ये फरक पडतो. असे खूप सारे फायदे त्याचे आहेत. किंवा काही लोकांना आम्ही हे सांगतो किंवा त्यांना असं वाटतं की मलाच का सांगितलंय. ऑफकोर्स याचे फायदे बघता या गोष्टी अशा आहेत की कोणीही करावं. त्याच्यासाठी ते व्यक्ती माझ्याकडे क्लायंट म्हणून काउन्सिलिंगला यायला पाहिजे गरजेचं नाही. त्यांनाही गरज असेल तर आपण सजेस्ट करतो. पण 18 वर्ष कोणीही करू शकतो. ज्याला वाटतं की माझी मेंटल हेल्थ मला अजून छान करायची,
मला स्वतःच्या प्रेमात पडायचं. कारण हल्ली सेल्फ लव्ह विषयी खूप बोललं जातं. स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला इम्पॉर्टन्स द्या. पण कसं हे दुर्दैवाने शिकवलं जात नाही. किंवा इन्स्टाला पण खूप सारे व्हिडिओज असतात. त्यात पण कसं हे नाही सांगितलं जात, जे आपल्याकडे या कोर्समधून ह्या गोष्टी आहेत. काही गोष्टींना प्रॅक्टिकल डेमो, काही उदाहरणं आहेत. काही वेळेला आपण बाहेर काही गोष्टी ऑफिसच्या बाहेर जाऊन, बाहेरच्या जगामध्ये जाऊन काही गोष्टी त्यांच्याकडून करून घेतो. असा तो कोर्स आहे. आणि ज्यांनी ज्यांनी हा कोर्स केले अशांची खूप लोकांचे आपल्याकडे रिव्ह्यूज आहेत, खूप सारे व्हिडिओज आहेत. त्यांच्या परमिशननी आपण ते रेकॉर्ड केले. पण मला असं वाटतं की ते अजूनही आपण सोशल मीडियावर न टाकता हे समजून घ्यावं. त्यांना काही शंका वाटली त्यांनी माझ्याशी बोलावं, ऑफिसला कॉन्टॅक्ट करावा आणि या कोर्सचा खूप उपयोग करून घ्यावा स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी. सो ह्याच्यावर जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. कदाचित लोकांना वाटेल की हे मार्केटिंग आहे का, तर एका दृष्टीने हो हे मार्केटिंग आहे. कारण लोकांना कळतच नाही हे काय. किंवा बऱ्याच लोकांनी मला असं सजेस्ट केलं की ह्या कोर्सचं नाव बदला. आणि मला असं वाटतं की नाव बदलून काय करणार? लोकांनी हे एक्सेप्ट करायला हवंय. असं मला वाटतं की थेरपी म्हणजे बिघडलेलं किंवा लोकांना प्रॉब्लेम असणाऱ्या लोकांनी शिकायची गोष्ट नाहीये. स्वतःच्या भल्यासाठी शिकण्याची गोष्ट आहे. मग ते कोणीही करू शकतं. म्हणून मी इतक्या वर्षात त्याचं नाव नाही. नाही तर खूप सोपं होतं मला. खूप काहीतरी छान फॅन्सी नाव द्यायचं आणि हे सगळं शिकवायचं. पण मला असं वाटतं की त्या माणसाने या थेरपीसाठी आयुष्य घातलंय. सो त्यांचं नाव आणि त्यांची ती थेरपीचं नाव हे असंच असावं. सो मला वाटतं की ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ ऐकला त्यांनी जरूर मला संपर्क करावा. तुम्हाला नंबर दिला जाईल, ऑफिसचा नंबर, माझा नंबर शेअर होईल. आता जर करंट बॅच म्हणत असाल तर 3 मे 2025ला आपली नव्याने बॅच सुरू होती. पुण्यातल्या ब्रांचला बॅच सुरू होते. तर ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन ओपन आहे. त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील. तर प्लीज तुम्ही संपर्क करावा. याच्याविषयी माहिती जाणून घ्यावी आणि ह्याचा पुरेपूर उपयोग तुम्ही करून घ्यावा असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच. थँक्यू.